वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट. त्रिपुरारी पौर्णिमेच्या आधी येणारी कार्तिक चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. चतुर्मासात विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात असे म्हटलं जातं. या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते. या दिवशी रात्री शंकराची 1008 नावे घेऊन आणि विष्णूची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. या दिवशी विष्णूंची सहस्त्र कमळांनी पूजा करणाऱ्याला कुटुंबाला वैकुंठ प्राप्ती होते असे म्हणतात. महाभारत काळात श्रीकृष्णाने युद्धात ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे श्राद्ध वैकुंठ चतुर्दशीला केले होते. म्हणूनच या दिवशी तर्पण आणि श्राद्ध करणे श्रेष्ठ असल्याचे मानले जातं. सद्गुणी दिव्य पुरुष आणि सत्कर्म करणाऱ्यांना वैकुंठ प्राप्ती होते. तरी श्रद्धापूर्वक वैकुंठ चतुर्दशी केल्यास वैकुंठात स्थान मिळण्याची शक्यता वाढते. जाणून घेऊ वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला 1000 कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. यावेळी महादेवाने विष्णूची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून 1 कमळ कमी केले. यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णूची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक मासात येणारी चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. विष्णूला चंदन, फूल, दूध, दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णूचा अभिषेक केला जातो. या दिवशी विष्णू नामस्मरण केलं जातं. विष्णूला गोड नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. तसेच या दिवशी विष्णूंसह शिवाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. पुराणानुसार या दिवशी शिवाने प्रभू विष्णूंना सुदर्शन चक्र दिले होते. या दिवशी शिव विष्णू एका-एक रूपात असतात. कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावेही ओळखली जाते. असे म्हणतात की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान श्री महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकरांची प्रार्थना केली होती. त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जे विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंतांची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल. मृत्यूनंतर नरकात जावे असे कोणाला वाटेल. आयुष्यभर हाल अपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यूपश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी असे प्रत्येकाला वाटते. ती वाट सुकर व्हावी म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रतवैकल्य करतो. वैकुंठ चतुर्दशीचे व्रत ही त्यापैकीच एक. वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात. ह्या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांनी प्रार्थना केली जाते व षोडोपचार पूजा करून स्तोत्र पठण केले जाते. आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात असे म्हटले जाते. विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात. तर महादेव देखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात. हे हरिहर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी हा वैकुंठ चतुर्दशीचा मागील हेतू आहे. वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात. अन्यथा विष्णूंची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो. परंतु
या भेटीचे आगळेवेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते. देवाधिदेव महादेवांना प्रसन्न केले असता आपसूक माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी लाभते. यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन आयुष्यातील नरक यातना मिटतात आणि जिवंतपणीच वैकुंठ प्राप्तीचा आनंद अनुभवता येतो. स्वर्ग म्हणजे तरी नेमके काय? स्व म्हणजे स्वतः आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर. आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजे स्वर्ग. तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला तो नरक. वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येते. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेले आहे, परंतु मानवाने आपल्या हातांनी बरेच काही गमावले. त्यामुळे जी स्थिती निर्माण झाली तो नरक. मनुष्यासमोर चांगला आदर्श, चांगले विचार, चांगले आचार असले की तो ठरवूनही मनात वाईट विचार आणू शकत नाही. यासाठीच चांगल्या कथ्या कहाण्यांचे पारायण केले जाते, त्यातून प्रेरणा घेतली जाते. आपण आपले क्षुल्लक काम दुसऱ्यांच्या अंगावर ढकलून मोकळे होतो. इथे तर 4 महिन्यांचा ओव्हरटाईम करूनही महादेवांनी कुठलीही तक्रार केली नाही. आहे ना कौतुकास्पद? हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही वैकुंठ चतुर्दशी साजरी करूया.